राज्यात तापलेला असताना आरक्षणाच्या मुद्द्यावरनच त्या चिंतेतूनच एका व्यक्तीनं आत्महत्या केल्याची घटना रेणापूर गावामध्ये घडली, ज्यांचं नाव भरत कराड. त्यांना छगन भुजबळ म्हणतात आमच्यावरती अतिक्रमण नको, आणि भरत कराड यांच्या घरी जाऊन ते त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेलेत, सांत्वन करण्यासाठी गेलेत. हे आर्थिक मदत सुद्धा त्यांना केलेली आहे. या संदर्भात आपण अधिक बोलूयात. ओबीसी नेते मंगेश ससाणे आपल्यासोबत आहेत. मंगेशजी, भरत कराड यांनी आत्महत्या केली, याच मुद्द्यावरनं छगन भुजबळ गेलेत सांत्वनासाठी. काय याबद्दल आपली प्रतिक्रिया? हा जो मनोज जरांगेच्या हट्टापायी आणि मुंबईतनं त्यांना माघारी पाठवण्याच्या हट्टापायी जो शासन निर्णय आलाय, आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं ओबीसीच्या आरक्षणावर, ओबीसीच्या अस्तित्वावर जी गादा आली, आणि यांनी या ओबीसी मध्ये भीतीची भावना आहे आणि अत्यंत नैराश्याची भावना आहे. आणि हा जो आमचा ओबीसी बांधव होता, याने पण घोषणा देत याच्यामध्ये त्यांनी त्या नदीच्या प्रवाहामध्ये उडी मारली की आता आपलं काही खरं नाही म्हणून. त्यामुळे जे 400 साडेचारशे जातीतले आलुतेदार बलुतेदार छोटे छोटे समाज आहेत, वडारी, कैकडी, रामोशी, त्यांना खरंच असं वाटतं की बाबा आता आपलं काही खरं नाही, कारण एवढे पस्तीस मंडळी आहेत. त्यामुळं हा खरंच एक दुर्दैवी हे आहे, घटना आहे. आणि मी खरं आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या ओबीसी बांधवांना, भटक्या विमुक्त बांधवांना आव्हान करतो की आपण संविधानिक लढाई लढू, न्यायालयामधली लढाई संविधानिक मार्गाने लढू. कोणी खचून जाऊ नका, असं उद्विग्न होऊन असं काय पाऊल घेऊ नका. हा जो आमचा ओबीसी बांधव होता, याला 3 मुली आणि 1 मुलगा आहे. त्यामुळं आता हे सगळं कुटुंब वाऱ्यावर आलेलं आहे. ही प्रस्थापितांविरुद्धची लढाई आहे, समोर मोठी ताकद आहे. तरी पण आपण ते न्यायालयामध्ये 100% लढू, आपलं आरक्षण आपण वाचू. सरकारने हा जो काही ह्याच मनोज जरांगेच्या दबावाला आणि त्याला जे पॉलिटिकली प्रेशर खाली त्यांनी जो आता हा निर्णय घेतलाय, आणि त्यामुळे हे राज्यामध्ये हे जे सामाजिक जो क्लेश, सामाजिक जो असंतोष निर्माण झालाय, खरं तर सरकारने याबाबत आधी खूप काळजीने, खूप विचार दादागिरी काय त्या बीडला वर्षापूर्वी आमदारांची घरे आहेत, हॉटेल आहेत, सडकफेकी केल्या. असं झालं का करू का पोलीस नाही इथं, आणि मग मी तिथे आलो आणि परत लढायला सुरुवात. याच्या पुढे आपण दुसरा भरत करा, याच्याबद्दल तुम्हाला आम्हाला प्रेम आहे ना, मग आपण सोबत होतो. आम्ही सगळ्या 18 वगैरे जातीचे आहेत, त्यांची एक तो तोडणार नाही. आम्ही विचार करत राहतो, आणि आमचं आरक्षण आम्ही निश्चितपणे टिकवल्याशिवाय राहणार नाही. पण पुन्हा एकदा हात जोडून सांगतो, राज्यातल्या आमच्या सगळ्या तरुण ओबीसी लेकरांना, बाबांनो, कोणीही हा मार्ग जे आहे बलिदानाचा, आत्मबलिदानाचा, आत्महत्येचा मार्ग कोणीही चोखाळू नका. राज्यात, देशात अजून लोकशाही आहे, आणि त्या लोकशाही मार्गाने आपण आपलं आरक्षण टिकवल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला किती असू दे, दादागिरी असू दे, काही करा, पण आपण कुटुंब सांभाळायचं. त्यांच्यावर लागू नका रे ते कुटुंबाला, आणि तुम्हा गावकऱ्यांना सांगतो, या कुटुंबावर लक्ष ठेवा बाबा. माझ्या लेकरा भावाची शिक्षण आपण करू. जेवढं काही तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही करा. काय करून पडलं तर आम्ही आहोत ना ते मदत करायला. तेवढं मात्र पण मी पुन्हा एकदा
आपल्या सगळ्यांचे जे आहे ते सगळं झाल्यानंतर आपण 1 मिनिट त्या सगळं उभं राहायचं आहे. मदत करायला जे आहे ते दाखवून करायचे आहे तोपर्यंत. आणि ते बाकीचं जे आहे तुम्ही इथे आपण त्यांना कुटुंबाच्या संदर्भामध्ये त्यांना तुम्हाला जेवढं होईल तेवढं करा. बाकीचं आम्हाला सांगा. आम्ही ती जबाबदारी निश्चितपणे पार पाडू आणि सगळ्यांना शांत राखण्याचं काम जे आहे संघर्ष काम ते तुमच्यावर चुकून मी जातो आहे त्या संदर्भामध्ये त्यांना तुम्हाला जेवढं होईल तेवढं करा. बाकीचं आम्हाला सांगा. आणि ती जबाबदारी निश्चितपणे पार पाडू आणि सगळ्यांना शांत राखण्याचं काम जे आहे सांभाळण्याचं काम हे तुमच्यावर सोपून मी इथून जातो आहे. धन्यवाद सगळ्यांना. भरत कराड यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेलेले ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सगळ्यांनाच आवाहन केलंय की आपण कायदेशीर लढाई आपली आरक्षणाची लढू, कुणीही आत्महत्येसारखा मार्ग चोखाळू नका असं आवाहन तमाम ओबीसी तरुणांना किंवा समाज बांधवांना छगन भुजबळ यांनी केलंय. 3 लहान लहान मुलं भरत कराड यांची, आणि असं असताना भरत कराड यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात विवंचनेतून आत्महत्या केली आणि त्यांचा संसार उघड्यावरती आलाय. तर यावेळी छगन भुजबळ हे आक्रमक झालेले बघायला मिळाले आणि त्यांनी पुन्हा एकदा इशारा दिलाय, थेट संतप्त होऊन दररोज नवनवीन घोषणा केल्या जातात. जो काही सरकारकडनं मराठा आरक्षणासाठीचा GR काढण्यात आला तो तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी तमाम ओबीसी नेत्यांकडनं, ओबीसी समाज बांधवांकडनं केली जाते. आणि आपल्या मुलांचं काय भविष्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरनं या विवंचनेतून भरत कराड यांनी रेणापूर या गावामध्ये जी काही आत्महत्या केली, त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी छगन भुजबळ आले होते. त्यानंतर आपण